ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी 182 क्रमांकाचा व्हिडिओ या चॅनलवर करत आहे आणि तोही मी अनुभव गत व्हिडिओत मी नगर येथील भक्त मधुकर पवार यांचे अनुभव कथन केलं होतं. त्याचाच पुढचा भाग मी आता या ठिकाणी घेतोय आणि या ठिकाणी त्यांनी गुरुगौरीला पुष्प 1 एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं शीर्षकच माझं असं होतं, जे मागितले नाही ते दिले. जे मागितले नाही ते दिले. म्हणजे या ठिकाणी आपले सद्गुरू स्वर्तुगामी आहेत, अंतर्यामी आहेत. तर याचाच हा एक भाग होता आणि आता मी त्याचाच एक दुसरा भाग होता की आपले गुरुदेव हे निश्चितपणे त्रिकालज्ञ आहे, संकटमोचक आहे. असे एक 2-3 अनुभव पवार यांनी त्यांच्या लेखामध्ये नमूद केलेले आहेत आणि ते फार महत्त्वाचे आहेत. काय आपण नेहमी म्हणतो की आमचे सद्गुरू त्रिकालज्ञ आहेत. त्रिकालज्ञ म्हणजे काय? तिन्ही काळाचं ज्यांना नाव आहे, ज्ञान आहे. भूत काळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. आता वर्तमान काळातलं तर आपल्याला ते तुम्हाला आणि मलाही माहिती आहे वर्तमान कसं असतं ते. पण एखाद्याचा भूतकाळ आपल्याला माहीत नसतो, एखाद्याचं भविष्य आपल्याला माहीत नसतं, किंवा एखाद्या ज्योतिषाला विचारलं तर तो अचूक सांगतो, अशातला काही भाग नाही. परंतु सद्गुरूंकडे आलेल्या व्यक्तीचा गत जन्म कसा होता, या जन्मात त्याची काय स्थिती आहे आणि पुढील जन्मात काय घडणार आहे, हे सगळं ज्यांना कळत होतं त्यांना आपण त्रिकालज्ञ म्हणतो. आणि ही आपली जी गुरुपरंपरा आहे, जी गुरुपरंपरा भगवान शंकरांनी ही सुरू केल्यामुळे भगवान शिवशंकर या गुरुपरंपरेतले आद्यगुरू आहेत. आणि विष्णू हे देखील गुरुपरंपरेतलेच आहेत आणि ब्रह्मदेवी गुरुपरंपरेतलेच आहेत. असे त्रिदेव हे गुरुपरंपरेत आहेत आणि त्यामुळे यांना आपण श्रीगुरू असंही म्हणत असतो. आणि या श्रीगुरुपदावर हे जे सगळे विराजमान झालेले आहेत भक्त मंडळी, हे विभूती, ते त्रिकालज्ञ असतात. आता पवारांना अनुभव काय आला आहे, पवारांचा अनुभव सांगितलं तुम्हाला सांगायला पाहिजे तुम्हाला. तर मला वाटतं त्रिकाल त्यातला त्रि जर सोडला तर काल हा महत्त्वाचा आहे. आणि एक काल ज्याला आपण म्हणतो काळ आला होता, बरं म्हणतो काळ आला होता, वेळ आलेली नव्हती. म्हणजे काळ म्हणजे काय? एक मृत्यूचा घाला यालाही आपण काळ म्हणतो. आणि काळाचं ज्ञान असणं, त्याला प्रत्येकाच्या मृत्यूचं ज्ञान त्याला असू शकतं, तोही त्रिकालज्ञ असू शकतो. आणि आपल्या गुरुदांच्या बाबतीत ते अनेक वेळा आपल्याला अनुभवलेलं आहे. आता पवार यांनी जे सांगितलं आहे ते फार महत्त्वाचं आहे की 22 मार्च 1979 रोजी एक घटना घडली होती भारतामध्ये. आणि दुपारी 1:30 वाजता आकाशवाणीवर बातमी आली होती की आणीबाणीत ज्यांनी यशस्वी लढा दिला आणि ते श्रीयुत जयप्रकाश नारायण यांचं दुःखद निधन झालंय. कधी? 22 मार्च 1979 रोजी असं दुःखद निधन झाल्याची बातमी आली. आणि ती बातमी मला वाटतं पवार त्या दिवशी मुंबईत होते, नगरला होते. नगरला असल्यामुळे ते दुपारी 3 ते 4च्या दर्शनाला झाले. आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी गुरुदेवांना
ही दुःखद बातमी सांगितली. काय तर ही दुःखद बातमी सांगितल्यावर गुरुदेवांच्या मुखातनं सहज शब्द बाहेर पडले की शक्य नाही, शक्य नाही. म्हणजे मृत्यू झाला आहे ही बातमी आकाशवाणीवर आलेली आहे, पण सद्गुरू काय म्हणतात, शक्य नाही. आणि सद्गुरूंचे शब्द हे कायम ते सत्य संकल्प असल्यामुळे सत्यच असतात. आणि खरोखरीच तसंच झालेलं होतं. जयप्रकाश नारायण यांचा मृत्यू प्रत्यक्षात झालेलाच नव्हता. ती बातमी चुकीच्या पद्धतीने प्रसारित झाली होती आणि ज्या मंडळींनी ती प्रसारित केली त्यांच्यावरही सरकारने नंतर कारवाई केली. आता आपला तो सरकार काय करेल हा भाग वेगळा आहे, परंतु जयप्रकाश नारायण हे त्या काळात दिल्लीत होते. बातमी आली होती, गुरुदेव नगरमध्ये होते, श्रीयुत मधुकर पवार नगरमध्ये होते आणि ते दोघं एकत्र असताना ही बातमी सांगितल्यावर गुरुदेवांनी शक्य नाही म्हणून सांगितलं आणि ती 100% खरं ठरलं. याला मी त्रिकालाचं ज्ञान म्हणतो. त्यातल्या त्यात काळाचं ज्ञान हे देखील महत्त्वाचं आहे. आता काय माहिती का की अनेक भक्तांच्या बाबतीत देखील गुरुदेवांनी हे सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळा डॉक्टर मंडळी घाबरवतात, असं आहे तसं होईल, आणि भक्त मंडळी घाबरून जातात, त्याचे नातेवाईक घाबरतात. तर त्यावेळेस गुरुदेव असं सांगत की तुम्ही काही काळजी करू नका, असं काही होणार नाही. मी स्वतःही ते अनुभव घेतलेले आहेत. ते मी मला वाटतं कधीतरी सांगितले असतील, रिपीट झालं तरी मी ते सांगेन. पण पवार यांच्या या माध्यमातून ही जी बातमी आली ही चुकीची होती. म्हणजे बातमी नाही चुकीची, जयप्रकाश नारायणचा मृत्यू त्या क्षणी झालेला नाही हे गुरुदेवांनी त्या ठिकाणी सूचित केलेलं होतं. याच प्रकारचं एक घटना म्हणजे मृत्यू झालेला नाही पण मृत्यू झालेलाही त्यांना कळत होतं. शिमोगा, कर्नाटकला शिमोगा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये कर्दहळ्ळी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये श्रीधर स्वामींचं त्या काळात वास्तव्य होतं. आणि श्रीधर स्वामींचं जे वास्तव्य होतं तर श्रीधर स्वामींचं त्या काळात कर्नाटकात वास्तव्य होतं. आणि मोठ आता माहिती तारीख लक्षात नाही, मी त्यावर व्हिडिओ केलेला आहे. मांगीलाल शेठ यांच्या अनुभवावर एक व्हिडिओ केलेला आहे. तर त्याच्यात सांगितलेलं आहे की गुरुदेव त्यावेळेस नरसिंहवाडीला होते आणि 10च्या आसपास त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळे बाहेर बसा, मला एकांतात थांबायचं. आणि मग ते अर्धा पाऊण तास एकांतात थांबले. आणि त्याच्यानंतर त्यांनी भक्तांनी आग्रह केल्यावर त्यांनी सांगितलं की आज श्रीधर स्वामी हे अनंतात विलीन होणार आहेत आणि म्हणून मी त्यांना अभिवादन करण्यासाठी गेलो होतो. म्हणजे कुठे नरसिंहवाडी, कुठे शिमोगा, आणि हे वायुवेगाने गेले होते, वायुवेगाने गेलेले होते. हा बरं. आपल्या भक्तांवर आलेलं मृत्यूचं संकट देखील गुरुदेवांनी दूर केलेला आहे. हा एक जो अनुभव आहे पवारांचा, तर पवारांचा जो अनुभव आहे, पवारांच्या मला वाटतं साडूंचा मुलगा हा 1983 साली 4 सप्टेंबर 1983 साली मुंबईत आलेला होता. आणि बोरी बंदर ते मस्जिद बंदर या दरम्यानी लोकलमधनं तो काही खांब हे अगदी लोकलच्या जवळ असतात आणि चुकून याचं डोकं वगैरे त्या ठिकाणी आपटलं गेलं आणि तो गाडीतनं खाली पडला. गाडीतनं खाली पडल्यानंतर त्याच्या पाठीला वगैरे मोठी जखम झाली आणि मग तो दवाखान्यात त्याला शिफ्ट केलं. दवाखान्यात गेल्यानंतर ते मणक्याचं दुखणं आहे आणि मणक्याचं दुखणं हे नाजूक असतं. त्या डॉक्टरांनी सांगितलं कमीत कमी त्यांना 3 महिने तरी बेड रेस्ट घ्यावी लागेल. त्याच्या सर्व क्रिया या बेडवर कराव्या लागतील. आणि मणका ठीक झाला नाही
तर कायमस्वरूपी त्याचे पाय कामातून जातील, हा उभं राहू शकणार नाही, चालू शकणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन श्रीयुत मधुकर पवार यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी नगरला फोन केला आणि गुरुदांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घातल्या. आणि गुरुदांच्या कानावर घातल्यानंतर गुरुदांचं झालं की जी काही डॉक्टरांनी औषध उपाय केलेला आहे ते उपाय चालू ठेवा आणि मी स्वतः लक्ष घालतो. 11 वाजता ही प्रार्थना केली. ऑफिस संपल्यानंतर परत संध्याकाळी पेशंटला भेटायला, पेशंट म्हणजे तो बाचात होता, त्याला भेटायला पवार ते दवाखान्यात गेले. ते हे चिरंजीव बेडवर बसलेले होते. म्हणजे ज्याला बसता येणार नाही 3 महिने, परत पाय जाण्याची शक्यता आहे, अशी शक्यता वर्तवली. तो मुलगा सकाळी 11 वाजता गुरुदेवानं फोन केल्यानंतर संध्याकाळपर्यंत व्यवस्थित बसायला लागला आणि पुढे 15 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर तो कामावर देखील जायला लागला. म्हणजे गुरुदेवांचं जे हे आहे सांगण्याची किंवा आशीर्वाद देण्याची मर्यादा म्हणजे मर्यादा नाहीच आहे, अमर्याद आहे. त्याचे अधिकारच अमर्याद आहेत असा भाग आहे. यापूर्वी या प्रकारचा एक व्हिडिओ मी केलेला आहे. रणगाडा फेम प्रभाकर देशपांडे जे आहेत आपले गुरुदेवांचे भक्त होते. आणि आता मला वाटतं मला एका परवा असं कळलं, मला नक्की माहीत नाही, पण एक 2-4 महिन्यापूर्वी त्यांचंही वृद्धापकाळामध्ये निधन झालेलं आहे. पण रणगाड्याने ठोकर दिल्यानंतर काय अवस्था, रणगाडा कुठं, माणूस कुठं, आणि ती ठोकर बसली आहे. अशा माणसाला देखील तिथलच्या डॉक्टरांनी काहीही सुतराम शक्यता नाही स्वतःच्या पायावर चालण्याची हे सांगितलेलं असताना देखील सद्गुरूंनी आशीर्वाद त्यांना दिले. नुसतेच आशीर्वाद दिलेले नाहीत, तर त्या पुण्यातल्या संचेती हॉस्पिटलमध्ये स्वतः सद्गुरू त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलेले होते. आणि पुढे एका स्वप्नदर्शनात त्यांनी स्वतः स्वप्नदर्शनात त्यांचं सर्व शरीर अवलोकन केलेलं आहे. आणि प्रभाकर देशपांडे त्यानंतर स्वतःच्या पायाने चालत आलेले आहे. आता हे नुसतंच नाही झालं. प्रभाकर देशपांडे जेव्हा आजारी पडले किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्यांच्या मातोश्रींना गुरुदेवांनी शब्द दिला की तुमचा मुलगा स्वतःच्या पायाने चालत येईल, आणि तसंच झालेलं होतं. म्हणजे त्रिकालज्ञ जे म्हणतात ते हा एक भाग आहे. प्रभाकर देशपांडे यांच्या जर व्हिडिओ तुम्हाला लिंक देता आली तर मी ती निश्चित देईन. सद्गुरूंची कृपा असल्यावर काय होणार नाही. म्हणजे सद्गुरू आपल्या भक्तांचं मरण देखील दूर करत असतात. मरणाचा म्हणजे कळी काळाला देखील ते दूर ठेवत असतात, असा एक अनुभव आलेला आहे. मला वाटतं 1980च्या ह्याच्यात कधीतरी पुलोद मंत्रिमंडळ हे गडगडणार अशी एक शक्यता होती. आणि त्या काळात त्यांनी सद्गुरूंना काहीतरी मनोमन प्रार्थना करत असतो. आणि आपले सगळे जे भक्त आहेत ते भक्त प्रार्थनेमध्ये संवाद कोणाशी साधतात, आपल्या सद्गुरूशी साधतात. आणि असा संवाद साधत असताना त्यांना असा अनुभव आला की आपण प्रार्थना करतोय पण आपण अधांतरी होतो. म्हणजे आपण बसलोय पाठावर पण अधांतरी असं वाटायला लागलं. आणि हा विशिष्ट प्रकारचा अनुभव होता. मग त्यांनी एकदा सद्गुरूंनी विचारलं की असं मला का वाटावं. ते म्हणले भविष्यात येणाऱ्या संकटाची ती चाहूल आहे आणि या संकटातून देखील तुम्हाला सुटका होईल असा त्याचा संकेत आहे, असं त्यांनी म्हणजे त्या संकटातूनही तुम्ही तरुण जाणार आहात असं गुरुदांनी सांगितलं. आणि योगायोगाने त्या काळात ते ज्या मंत्री महोदयांच्या बरोबर काम करत होते तर मंत्री महोदय आणि श्रीयुत पवार हे रेल्वेने प्रवासाला निघाले. आणि त्या रेल्वेला
एक अपघात झाला आणि हे जे मंत्री महोदय आहेत हे त्यांच्या बेडवरून खाली पडले, म्हणजे बर्थमधून बेड म्हणजे बर्थमधून खाली पडले. पण पवार यांना काही फारसं काही झालेलं नव्हतं. पुढे ते मंत्री महोदय तर आजारी पडले आणि त्यांचं त्याच्यात निधन झालं. पण पवार मात्र सुरक्षित राहिले. म्हणजे कित्येक दिवस आधी ही एक सूचित केलेलं होतं. हा त्यांनी आध्यात्मिक अनुभव म्हणून सांगितला आहे. खरं म्हणजे मी कोणाचे आध्यात्मिक अनुभव सांगत नसतो, कारण आध्यात्मिक अनुभवावर मला काही जास्त भाष्य करण्याचं कारण नाही. कारण अध्यात्म हा एक असा विषय आहे की तो भक्त आणि त्याचा आराध्य दैवत या दोघांच्या मधला तो संवाद आहे, किंवा दोघांच्या मधलं ते एक नातं आहे. तर त्यामुळे त्याच्याबद्दल इतर कोणीही बोलणं हे इष्ट नसतं. त्यामुळे मी ते साधारणपणे बोलत नाही. परंतु हा जो अनुभव आहे हा संकटमोचकातला पण आहे, त्यामुळे मी आपल्याला तो सांगितला. त्यांनी पुढे असं सांगितलं की 76 साली त्रिपुरी पौर्णिमेला ते गाणगापूरमध्ये गेले होते आणि गाणगापूरमध्ये सकाळी आपल्या मठामध्ये गेल्यानंतर गुरुदेव आतमध्ये मठामध्ये पादुकांचं पूजन करण्यासाठी आतमध्ये गेलेले होते आणि त्या क्षणी आपल्या सद्गुरूंची कांती ही अतिशय तेजस्वी दिसत होती. त्या देहातून प्रकाश किरणं बाहेर पडत होते आणि ते दर्शन त्यांना त्या 1979 साली झालेलं आहे. अर्थात त्या प्रकारचं परत काही पवारांचं दर्शन झालं नाही. पण हा जो 1976 सालचा जो अनुभव आहे तो पुढे मला वाटतं 91च्या पुढे गुरुदेवांच्या नीलकांतीचं वर्णन आपण ऐकतो. तर अशा पद्धतीने सद्गुरूंच्या ह्याच्यातनं जी नीलकांती प्रकाशमय झालेली होती काय, तो एक फार म्हणजे पवारांनी ते दिलेलं नाही, पण पवारांनी हा जो अनुभव सांगितला त्या आधारे मी तुम्हाला सांगितलं की भविष्यात या अशा गोष्टी आपल्याला आपल्या गुरुदेवांचं गुरुस्वरूप ओळखण्याकरता उपयोगी येतील. की एवढं तेज आहे त्यांच्या कांतीमध्ये, तर ती तेज हे आपल्यासारख्या भक्तांना सहन देखील होत नाही, एवढी ती तेजोमय असतं. मला वाटतं पवार यांचे हे 2-4 अनुभव परत मी आज सांगितले आणि अत्यंत भावपूर्ण असे पवार यांनी अनुभव त्या आपल्या गुरुकौरंगेत लिहून ठेवल्यामुळे आपल्याला ते जाणून घ्यायला आनंद वाटला आणि त्यातनं आपल्याला गुरुदेवांचं गुरुस्वरूप ओळखणं हे शक्य होणार आहे. म्हणून मी हे अनुभव आपल्याला सांगितले. या ठिकाणी आपण थांबूया. श्री गुरुदेव दत्त.